तर माऊली आपल्याला पहिला प्रश्न विचारतोय. हा सांग माऊली. जर आखी पृथ्वी टकली असती तर काय झाले असते? हा काय परत विचार. जर आखी पृथ्वी टकली असती तर काय झाले असते? हा त्याचा पहिला प्रश्न आहे. जर सगळ्या पृथ्वीवरचे लोक जर टकले असते तर काय झालं असतं. हा चल. सूर्य नसता उगवला तर काय झाले असते? हा हिचा प्रश्न आहे. सूर्यच उगवला नसता तर काय झाले असते. आणखीन कोणाला विचारायचं आहे. हा चल. हा चल. सायकलला चैन नसते तर काय झाले असते? अरे वा छान प्रश्न. सायकलला जर ती चैन नसती तर काय झाले असते. हा सायकलला चाकच नसते तर काय झाले असते? हा सायकलला जर चाकच नसते तर काय झालं असतं. हा आणखीन कोणाला विचारायचं आहे. माणसाला तर पायच नसले झाले तर काय? माणसाला पाय नसते तर काय झाले असते? हा ए प्रश्न काय त्याचा माणसाला. हा पाऊस नसता पडला तर काय झाले असते? हा पाऊस नसता पडला तर काय झाले असते. हा तू सांग. हा उभा राहा. गुरुत्वाकर्षण शक्ती संपली तर काय? हा गुरुत्वाकर्षण शक्ती जर संपली तर काय होईल. हा चल. माणसाने एक दिवस जेवण केलं तरी काय झाले असते? हा तिला म्हणायचंय माणसाने एक दिवस जेवणच नसतं केलं तर काय झाले असते. झाडेच नसते तर काय झाले असते? हा या पृथ्वीवर झाडेच नसते तर काय झाले असते. हा कोण विचारतय. हा चल इकडे ये. हा ए बर हा तोपर्यंत चल. पृथ्वीवर वायू नसते तर काय झालं असतं? हा पृथ्वीवर वायूच नसता तर काय झालं असतं. आणखी हा चल उभा राहा. हा माणसाला हात नसते तर काय झालं असतं? हा माणसाला जर हातच नसतं तर काय झालं असतं. हा हा उभा राहा चल. पृथ्वीवर ऑक्सिजन नसला तर काय होईल? हा ऑक्सिजन नसला तर काय झालं असतं. हा नसले तर काय झालं असतं? हा माणसाला जर केसच नसते डोक्याला तर काय झालं असतं. अभ्यास नसता झाला तर काय झालं? हा अभ्यासच नसता झाला तर काय झालं असतं. हा शाळेत शिक्षकच नसते तर काय झाले असते? हा शाळेत जर शिक्षक नसते तर काय झालं असतं. हा चल. शाळाच नसती तर काय झालं असतं? हा शाळाच नसती तर काय झालं असतं. हा चल. हा ये ना तोपर्यंत ये. जर आमच्या वर्गातल्या पोरींची तर घनघनच नसती तर काय झाले असते? हा चल. पीक वाढले नसते तर काय झाले असते? हा पिकच वाढलं नसतं तर काय झालं असतं. आणखीन हा ये इकडे पुढे ये. हा तोपर्यंत हा उभा राहा. माणसाला घरच नसते तर काय झालं असतं? हा माणसाला घरच नसते तर काय झालं असतं. 6वी 7वीच्या मुलींची टकली असते तर काय झालं असतं? हा चला माणसाला टक्कल असतं तर काय झालं असतं. पृथ्वी नसते तर काय झाले असते? हा पृथ्वी नसते तर काय झाले असते. दुकानच नसते तर काय झाले असते? हा पृथ्वीवर पाणी नसते तर काय झालं असतं. हा 6वी 7वीच्या मुलांना जर हात पाय तोंड डोकं नसलं तर काय झालं असतं? हा चला आणखीन कोणाला ए हा नवीन नवीन अशा वेगळ्या कल्पना तर काय झालं असतं. हा चल. 6वी हा चल. या पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते? हा विचारलाय प्रश्न. हा पुन्हा नाही. हा चल. ए चल. जर आपल्याला श्वास घेता आला नसतं तर काय झालं? हा जर आपल्याला श्वास नसता घेता आला तर काय झालं असतं. हा चल प्रेम. हा लवकर पुढे यायचं लगेच. आपल्याला डोळे नसते तर काय झालं? हा आपल्याला डोळे नसते तर काय झालं असतं. हा चल. कबड्डीत नसतं खेळत तर काय झालं? हा जर तो कबड्डी नसता खेळला तर काय झालं असतं. हा चल. पृथ्वीवर पाणी नसते तर काय झाले? हा पृथ्वीवर पाणी नसतं तर काय झालं असतं. हा चल आणखीन. हा मुलांना काढ नसते तर काय झालं असतं? हा चला पोर पोरी आता हे प्रश्न झालेले आहेत पुन्हा नाही. हा सिद्धी तुला विचारायचंय का. हा पृथ्वीवर शेती नसते तर काय झालं असतं? हा शेती नसते तर काय झालं असतं. पृथ्वी नसते तर काय झाले असते? काय
हा पृथ्वी नसती तर काय झाले असते. हा चला आणखी. हा चल. या देशात जर म्हणजे या पृथ्वीत जर ग्रहमंडल नसते ना तर काय झालं असतं. हा हे ग्रह नसते तर काय झालं असतं. हा सारखं काय नसतं तर काय झालं. काय काय सारखं काय नसतं तर काय झालं. मलठण नसतं तर. हा वरती म्हणते मलठण नसतं तर काय झालं असतं. हा हा चल. शाळेत जायचं नसलं तर घरी नाही राहायचं. शाळेत जायचं. हा तिला शाळेतच नसलं याचं तर काय झालं असतं बाबा. बरं आणखी. हा चल. सूर्य नसतं तर काय झालं. हा आता झालेले प्रश्न पुन्हा विचारायचे नाही तर. हा चल. आकाशात जर तारे आणि ढगच नसते तर काय झालं असतं. हा तारे ढग नसते तर काय झालं असतं. माणसाच्या शरीरामध्ये सांधे नसते तर काय झाले असते. काय नसते तर सांधे. हा हा जर सांधे नसते शरीरात तर काय झालं असतं. हा माणसाला मेंदूच नसला तर काय झाले असते. हा मेंदू नसता तर काय झालं असतं. हा जर ही पृथ्वी आणि ग्रहमंडल ही नसती तर काय झाले असते. हा पुन्हा पुन्हा ते नाही विचारायचे. आणखी नवीन प्रश्न विचारा. हा चला. हा चल. आकाशात पक्षी नसले उडले तर काय झाले असते. हा पक्ष्यांना उडताच नसतं आलं तर काय झालं असतं. आणखी. हा चल. हा विचार तिथूनच. हा काय. हा गाडीला आता सायकलला चाका नसेल तर काय झालं असतं. गाडीला चाका नसेल तर काय झालं असतं. हा चल. हा माणसाला हे हृदय नसतं तर काय झालं असतं. आहे का नाही. बरं आणखी. परत विचार. माणसाला मुंडकच नसतं तर काय झालं असतं. हा माणसाला मुंडकच नसतं तर काय झालं असतं. आहे का नाही. हा बर. माणसांना किडण्या नसते तर काय झालं असतं. बर किडण्या नसत्या तर काय झालं असतं. आणखी. हा चल. हा माणसाला पोट नसतं तर काय झालं असतं. मग भाकरीचा गोळे कुठे पडले असते सगळे. आपल्याला मम्मी नसली तर काय झालं. हा मम्मी नसली तर काय झालं असतं. आणखी. हा हा गाडी नसली तर काय झालं असतं. हा 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 गाडी नसते तर. हा तिचा प्रश्न आहे पृथ्वीवर पाणी नसतं तर काय झालं असतं. हा प्राणी. बर प्राणी नसतं तर काय झालं असतं. हा बर आणखीन. हा जंगल नसतं तर काय झालं असतं. हा उभा राहा. हा पृथ्वीवर अन्न नसतं तर काय झालं असतं. हा हात पाय तोंड मुंडक आणखीन पाय नसताना माणूसच नसता तर काय झालं असतं. हा पृथ्वीवर तर माणसं मरलीच नसती तर काय झालं असतं. हा माणसंच मरली नसती तर काय झालं असतं. हा चल. पृथ्वीवर भूत नसते तर काय झालं असतं. हा पृथ्वीवर भूत नसते तर आणखीन आहे तर नाही तर भूत. बर. हा आणखीन. त्या पृथ्वीवर जर माणसंच नसते तर काय झालं असते. हा चाल पुढं. पृथ्वीवर या कोंबड्या बोकडं नसते तर काय झालं असतं. हा मग. हा बर. हा पृथ्वीवर पैसेच नसते तर काय झालं. हा पैसेच जर नसते तर काय झालं असतं. सगळे. हा हा तर. हा मोबाईलच नसता निर्माण झाला तर काय झालं असतं. हा माणसाला शाळेत नसते तर काय झालं. हा शाळा नसती तर काय झालं असतं. हा शेळ्या होय. हा शेळ्या बकर कोंबड्या होय. बर. हा माणसाने जर या धर्तीवर जर प्रदूषण नसते तर काय झाले असते. हा काय झालं असतं. चला हे लक्ष द्या. हा तर मी प्रश्न याच्यासाठी विचारला होता. हा इकडं कानात कुणीही कोणाच्या काही सांगायचं नाही. इकडं एक आणि तिकडं कान बंद करा. कान बंद नका करू म्हणजे तोंड बंद करा. नाही तर कान बंद करताना मी काय सांगितलेलं ते ऐकू येणार नाही. हा तर
प्रश्न तुम्हाला सांगितले होते, तर काय झालं असतं, तर काय झालं असतं, तर काय होईल, जर पृथ्वीवरचं पाणीच नसतं तर काय झालं असतं, प्राणी नसते तर काय झालं असतं, ग्रह तारे आकाश नसतं तर काय झालं असतं. पहा, मी आता एक सत्य कथा सांगतोय. अमेरिकेमध्ये एक नदी आटली आणि नदी आटल्यानंतर खूप संशोधन केलं आणि संशोधन केल्यानंतर काही सर्वेक्षण केल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की लांडग्यांची संख्या संपली, लांडग्यांची संख्या संपली आणि नदीचं पाणी आटलं. आता हे शक्य वाटतंय का? लांडगे गेले आणि काय झालं, लांडगे मारले गेले, लांडगे त्या जंगलातले नष्ट झाले आणि नदीचं पाणी आटलं. हे कसं होईन रे, सांगता येईल का? तर बघा, ज्या वेळेस एक 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 लांडगे मरून गेले, लांडगे मेल्यानंतर त्या जंगलात हरणांची संख्या वाढली. हरणांची संख्या इतकी प्रचंड वाढली, इतकी प्रचंड वाढली, त्यामुळं त्यांनी काय केलं माहितीये का, त्या नदीच्या जवळचं जेवढं गवत होतं का, ते सगळं गवतच संपून टाकलं. इतकं गवत खाल्लं, इतकं गवत खाल्लं, झाडांचे पानं खाल्ले आणि गवत खाल्ल्यामुळं तिथली माती काय झाली, भुसभुशीत झाली, मोकळी झाली. आणि माती मोकळी झाल्यामुळं थोडा पाऊस आला ती वाहून जायचं, तिथले झाडं पडले आणि झाडं कमी झाले. पहा, हळूहळू झाडांची संख्या कमी झाली. झाडांची संख्या कमी झाल्यावर हळूहळू पाऊस कमी झाला आणि पाऊस कमी झाल्यावर त्या नदीचं पाणी आटलं. मग असा प्रयोग केला, त्या जंगलात 14 लांडगे सोडले आणि काही वर्षानंतर ती नदी 12 माही वाहायला लागली. असं का झालं असेल? हा, हरणांची संख्या कमी झाली. हरणांची संख्या कमी झाल्यावर काय झालं, ते जे गवत खात होते, जमिनीची धूप कमी झाली, तिथं गवत यायला लागलं, झाडं टिकले आणि झाडं टिकल्यामुळं काय झालं, पाऊस आला. पाऊस आल्यानंतर नदीला पाणी यायला लागलं आणि गवत असल्यामुळं, ते झाडं असल्यामुळं जमिनीत पाणी टिकून राहायला लागलं. जर गवत झाडं नसते तर जमिनीत पाणी टिकून राहत नाही. म्हणून जमिनीच्या पाणी टिकल्यामुळं, खडकात पाणी राहिल्यामुळं ते पावसाळा जरी संपला तरी त्या खडकातलं पाणी नदीला वाहायला लागलं. म्हणजे अशा प्रकारचं तर काय झालं असतं, तर काय होईल. पहा, एका संशोधकाने असं म्हटलंय, या जगातले माणसं जरी सगळे संपले तरी ही पृथ्वी सुंदर होईल म्हणले. सगळे माणसं नष्ट झाले का, मनुष्य जात, तर पृथ्वी काय होईल, सुंदर होईल. कशी होईल रे सांगा? हा, प्रदूषण कोण करतो, माणूस. झाडं कोण तोडतो, माणूस. आता हे रस्ते केले, घर बांधले, काय तोडावं लागलं, झाड. मग झाडांमुळं, म्हणजे झाड तोडल्यामुळं काय झालं, पाऊस कमी झाला. पाऊस कमी झाला, निसर्गाचं सौंदर्य कमी झालं, पाणी कमी झालं. याला कारणीभूत कोण आहे, माणूस. मग जर माणूस कारणीभूत आहे तर माणसाला कळत आहे, तर माणसाने काय केलं पाहिजे, आता झाडं लावले पाहिजे. नुसतं असं म्हणून जमन का आता तर काय होईल, तर आपल्याला काय करावं लागेल, झाडं लावावं लागते आणि तरच वेळेवर पाऊस पडेल. म्हणून आजचे जे प्रश्न होते, तुम्ही जो जो प्रश्न विचारलाय त्या त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे, स्वतःकडेच. हा, पाणीच नसतं तर काय झालं असतं, हा, जीवसृष्टीच नसती राहिली, प्राणीच नसते तरी राहणार नाहीत. कारण याच्यातली एक जरी साखळीतला एक जरी घटक कमी झाला तरी काय होणार आहे, ही सगळी सिस्टीम बिघडून जाते. म्हणून प्रत्येक जण इथं काय आहे, गरजेचं आहे.
हा तर लक्षात आलं तर काय झालं असतं